कधीही कोणावर अवलंबून राहू नका, नाहीतर नेहमी दुःखी राहाल. नमस्कार मित्रांनो, आयुष्याचा प्रवास हा खूप सुंदर आहे, पण त्याच वेळी तो कठीणही आहे. या प्रवासात आपल्याला अनेक वळणं, अडथळे, संकट आणि अपयश भेटतात. पण या सगळ्या परिस्थितींमध्ये एक गोष्ट जर आपण नीट समजून घेतली नाही, तर आपलं आयुष्य सतत दुःख, निराशा आणि खंतांनी भरून जाईल. ती गोष्ट म्हणजे कुणावरही जास्त अवलंबून राहू नका. कारण जेव्हा आपण आपल्या जीवनाची जबाबदारी दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकतो, तेव्हा आपण स्वतःला अशा कैदेत अडकवतो जिथून बाहेर पडणं खूप कठीण होतं. जगातली बहुतेक दुःख ही अपेक्षांमुळे निर्माण होतात. आपण नातेसंबंधांमध्ये असू दे, मित्रांमध्ये असू दे किंवा कामाच्या ठिकाणी, आपण नेहमी कोणीतरी आपल्याला आधार देईल, उभं करेल, आपल्या समस्या सोडवेल अशी अपेक्षा बाळगतो. काही वेळा हे खरं ठरतं, काही वेळा आपल्याला मदत मिळते, पण प्रत्येक वेळेस तसं घडतं असं नाही. आणि जेव्हा मदत मिळत नाही, तेव्हा आपल्याला प्रचंड धक्का बसतो. आपण विचार करतो की मी तर त्याच्यासाठी एवढं केलं, मग आज मला एकटं का सोडलं? आणि हीच भावना आपल्याला आतून पोखरते. खरं सांगायचं झालं तर दुसऱ्यांकडून आधाराची अपेक्षा करणं म्हणजे पावसात छत्री विसरण्यासारखं आहे. सुरुवातीला वाटतं की एखादा येईल आणि छत्री देईल, पण जर कोणी आलंच नाही तर आपण पूर्ण भिजतो. त्यापेक्षा छत्री स्वतःच्या हातात असेल तर आपण कुठेही सुरक्षित राहू शकतो. जीवनातही हेच आहे. जर आपण स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकलो, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिलो, स्वतःचं बळ स्वतःच तयार केलं, तर कोणी मदतीला आलं नाही तरी आपण टिकून राहू शकतो. आपण अनेकदा बघतो की काही लोक प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. करिअर बाबत असो, नाती टिकवण्याबाबत असो किंवा अगदी छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा ते दुसऱ्यांची वाट पाहतात. त्यांना वाटतं की कोणीतरी येईल, त्यांना मार्ग दाखवेल, उचलून नेईल, सोबत घेईल. पण आयुष्याची खरी गंमत ही आहे की इथे प्रत्येकजण स्वतःच्या अडचणीत गुंतलेला असतो. प्रत्येकाला स्वतःच्या समस्यांचा डोंगर चढायचा असतो. मग अशा परिस्थितीत आपल्यासाठी कोण कायमस्वरूपी वेळ काढेल? कधी कधी लोक आपल्या मदतीला येतात, पण ती मदत परिस्थितीवर अवलंबून असते. आज ज्यांनी तुम्हाला साथ दिली, उद्या ते कदाचित तुमच्यापासून दूर होतील. कारण वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि लोकांचे प्राधान्यक्रम बदलतात. मग जर आपण आपलं आयुष्य फक्त त्यांच्या आधारावर उभारलं असेल, तर त्यांच्याशिवाय आपण कोसळतो आणि त्यावेळी मनात प्रचंड दुःख साचतं. मित्रांनो, खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो. जेव्हा आपण म्हणतो की काय झालं तरी मी स्वतः माझ्या मेहनतीवर, माझ्या धाडसावर उभा राहीन. हाच खरा स्वावलंबनाचा मार्ग आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी होतो, तेव्हा कोण येईल की नाही याची पर्वा उरत नाही. आपल्याला ठाऊक असतं की आपण स्वतःच आपली वाट घडवू शकतो. अवलंबून राहणं हे सुरुवातीला सोपं वाटतं, कारण त्यामध्ये जबाबदारी कमी असते. आपल्याला नेहमी असं वाटतं की दुसरा विचार करेल, दुसरा सांभाळून घेईल. पण हीच मानसिकता आपल्याला आतून कमजोर बनवते. कारण ज्या दिवशी तो आधार मिळत नाही, त्या दिवशी आपण एकदम तुटून जातो. आणि म्हणूनच इतिहासात जे लोक मोठे झाले, यशस्वी झाले, त्यांनी कोणावरही अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची ताकद वापरली. आपण पाहिलं असेल, एक मूल जेव्हा चालायला शिकतं, तेव्हा सुरुवातीला आई बाबा त्याला धरून ठेवतात. पण कायमचं जर त्यांनी त्याचा हात धरून ठेवला, तर ते मूल कधी स्वतः चालायला शिकणार नाही. कधी ना कधी त्याला पडावं लागणार, उठावं लागणार आणि स्वतः उभं राहायला शिकावं लागणार. हाच नियम आपल्या आयुष्याला लागू होतो. आपण सतत इतरांच्या हाताला धरून चालतो, तर आपली खरी ताकद कधीच बाहेर येणार नाही. आजच्या काळात पाहिलं तर अनेक लोक स्वतःला दुःखी समजतात. कारण त्यांना वाटतं की कोणी त्यांच्यासोबत नाही, कोणी त्यांना साथ देत नाही. पण खरं तर त्यांचं दुःख हे एकटेपणामुळे नसतं, तर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे असतं. जर त्यांनी ठरवलं की कोणी माझ्यासोबत नसलं तर मी माझं आयुष्य आनंदाने जगणार, तर त्यांना दुःख कधी जाणवणार नाही. जगात कुणीही कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार नाही. नात्यांमध्येही हेच आहे. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, जोडीदार, प्रत्येक जण एका टप्प्यानंतर आपापल्या मार्गावर निघून जातो. काही जण दूर जातात, काही जण बदलतात, काही जण परिस्थितीमुळे सोडून जातात. पण जर आपण सतत त्यांच्या आधारावर जगलो, तर त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण वाटतो. त्यापेक्षा जर आपण स्वतःचं बळ स्वतःच घडवलं, तर कोणी राहिलं नाही तरी आपल्याला काही कमी भासत नाही. स्वावलंबन म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, ते मानसिक आणि भावनिक स्वावलंबन आहे.
ज्यावेळी आपण आपल्या भावना, आपले निर्णय आणि आपलं दुःख दुसऱ्यांच्या हातात ठेवणं थांबवतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वावलंबी होतो. कारण मग आपलं मन दुसऱ्यांच्या कृतींवर अवलंबून राहत नाही. कोणी साथ दिली तर छान, नाही दिली तरी चालेल, अशी वृत्ती निर्माण होते. मित्रांनो, आयुष्याचा अर्थ हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यात आहे. कोणी येऊन तुम्हाला वाचवेल, उचलून नेईन, मार्ग दाखवेल अशी अपेक्षा ठेवल्यास तुम्ही सतत दुःखी राहाल. कारण अपेक्षा जितक्या जास्त तितकी निराशा जास्त. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःच्या मेहनतीवर जगायला शिकलात, तर तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. खरं तर दुसऱ्यांवर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःला कैद करणं आणि स्वावलंबन म्हणजे खरी मुक्तता. जसं झाड आपल्याच मुळांवर उभं राहतं, तसंच आपणही आपल्या मुळांवर उभं राहायला शिकलं पाहिजे. संकट आली, वादळ आली तरी आपली मुळे मजबूत असली तर आपण कोसळत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, कधीही कुणावर अवलंबून राहू नका. आधार मिळाला तर आनंद आहे, पण नाही मिळाला तरी तुम्ही दुःखी होऊ नका. कारण तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या आहेत आणि तुमचं सुखही तुमच्या हातातच आहे. जोपर्यंत हा विचार मनात पक्का होत नाही, तोपर्यंत माणूस सतत दुःखात राहतो. पण एकदा का हा विचार स्वीकारलात की मग आयुष्य कितीही कठीण असलं तरी तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.